लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गोवर्धन येथील शिवस्वराज्य सामाजिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत 31 डिसेंबर 2023 रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील, सोमेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, माजी शिवसेना गटनेते विलास शिंदे, छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा गोवर्धने ग्रामपंचायतचे सरपंच गोविंद डंबाळे, उपसरपंच बाळासाहेब लांबे, माजी सरपंच पी.के. जाधव आदींच्या वतीने सन्मान करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, माजी नगरसेवक विलास शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कृषीच्या वतीने बाळासाहेब लांबे आणि त्यांच्या सगळ्या टीमने शिवस्वराज्य सामाजिक कला क्रीडा प्रतिष्ठानची स्थापना करण्याचं आज त्यांनी ठरवलं आणि एक माध्यम शोधून दिनदर्शिका तुमच्या समोर आणून एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न बाळासाहेब लांबे यांच्या सर्व सहकार्यांनी केलेला आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपले मुरलीधर अण्णा तब्येत जरी बरी नाही पण गावचा सोयरा आणि तू एक वडिलांची आठवण म्हणून आम्हाला पुन्हा जागेवर आणलं, नारायण मामांची आठवणीला उजाळा देण्यासाठी। तर वडिलांच्या दरवाजामध्ये आणि जागेमध्ये येऊन कार्यक्रम करणं याला फार महत्त्व असतं। तुझ्यामुळे नारायण मामांची आम्हाला आठवण झाली सगळ्यांना। मुरलीधर अण्णा असेल, विलास असेल, करण असेल, पी.के. जाधव असेल, किशोर असेल, प्रेम असेल, अरुण तात्या असेल, विजय असेल, ज्ञानेश्वर असेल, ही सगळी मंडळी, बाळासाहेब पाटील, जाधव, सरपंच, संतू तात्या आणि समोर बसलेले प्रत्येक नागरिकाचं नाव तुझ्याकडे आहे आणि आमच्याकडे आहे। त्यामुळे तुम्ही सगळे सन्माननीय मान्यवर। काय असतं, गावामध्ये एखादी व्यक्ती अशी असते ती बरोबर कोणाचा राग आला तरी राग दाखवत नाही आणि स्वतःला राग आला तरी पुढच्याला कळून देत नाही, असा बाळासाहेबांचा स्वभाव आहे। साहेब मामांबद्दल बऱ्याच लोकांनी आता सांगितलं की ह्या व्यक्तीनं वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत, राबवत आहेत, पण त्यांची खरी चुणूक ही माणसाची त्याच्या कामातूनच दिसत असते। अरुण भाऊ त्यांच्या सगळ्या जेव्हा सेंट्रल गोदावरीची बॉडी होती ते सेंट्रल गोदावरीवर तज्ज्ञ संचालक म्हणून गेले, तिथंही त्यांनी चांगलं काम केलं। त्यानंतर सोमेश्वर संस्थांचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांना कामाची त्या ठिकाणी संधी मिळाली आणि त्या सोमेश्वर संस्थांचा कायापालट कशा पद्धतीनं झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। माणूस काम करणारा असला तर त्याला कोणतंही क्षेत्र हे अवघड नसतं। त्या क्षेत्रामध्ये तो माणूस त्याची उंची, त्याचे विचार त्या ठिकाणी मांडत असतो आणि त्याच पद्धतीनं बाळासाहेब आता ग्रामपंचायतीमध्ये आहे। ज्यावेळेस ग्रामपंचायतीचा सरपंच, उपसरपंचांचा, अण्णा तुम्ही पण होते, निवड करण्याचा विषय आला, जाधव साहेब त्या समोर त्यावेळेस विरोधी बाकावर होते, पण आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी त्यांनाही सांगितलं की गावाचा विकास करायचा असेल तर एकी महत्त्वाची असते, एकीशिवाय कुठलंही कार्य हे चांगलं होऊ शकत नाही। आणि त्यावेळेस त्यांनीही दिलदारपणा दाखवला आणि सांगितलं 100% जर गावाचा विकास होत असेल, शेवटी आम्ही गावासाठी त्या ठिकाणी निवडणूक लढलो, निवडणुकीतून गावचा विकास करायचा हे ध्येय सगळ्यांचं असल्यामुळं ही सगळी मंडळी एकत्र आली आणि एकत्र येऊन त्या ठिकाणी मस्त मित्रांनो, खरं तर बाळासाहेब लांबे एक संयमी, तेवढंच दुसऱ्यांचा आदर करणारं आणि चांगल्या गोष्टींचा कधी हेवा करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब लांबे। आणि त्यांच्या याच कलागुणांमुळे त्यांना बाकीच्या मान्यवरांनी सांगितलं अनेक विविध क्षेत्रामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली। मग त्या ठिकाणी सोमेश्वर देवस्थान असेल, त्यांनी त्यांच्या कामाचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून दाखवलं। सेंट्रल गोदावरी असेल आणि आता गोवर्धन ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून काम करतायत। परंतु हे सगळं होत असताना
या राजकारणाला कुठंतरी एक सामाजिक जोड असावी म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने या मंडळाची स्थापना केली. आणि यामध्ये राजकारणाचे जोडे किंवा पक्षाचे जोडे न येता इतरही जे काही युवक असतात त्यांना काम करण्याचा हौस असते, इच्छा असते, परंतु काही ना काही बंधनं असतात. आणि म्हणून त्यांनी या सगळे बंधनं बाजूला ठेवून या सगळ्यांना एकत्र केलं आणि खऱ्या अर्थानं ही सुरुवात आज केलेली आहे. आणि या सुरुवाती करण्यासाठी हे सर्व मान्यवर ज्यांनी आपल्या कामाने ह्या नाशिकमध्येच नव्हे तर देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या कामाचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे, ते सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि यांचा आदर्श यावेळी गोवर्धने गावचे उपसरपंच बाळासाहेब लांबे यांनी या आयोजित कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली, तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. कला व क्रीडा प्रतिष्ठानचं आज या ठिकाणी स्थापना करून आपण त्या मंडळाच्या वतीनं दिनदर्शिका प्रकाशन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मंडळाचा कुठलाही राजकीय हेतू नसून सर्व घटकांना समावेश करून सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मंडळाच्या वतीनं विविध प्रकारचे उपक्रम आपण या ठिकाणी मंडळाच्या मार्फत राबवणार आहोत. त्यामध्ये शालेय असेल, शैक्षणिक, त्याच्यानंतर क्रीडा विश्व असेल, कला असेल, सामाजिक, आरोग्य, सर्वच क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. मी या मंडळाच्या वतीनं सर्वप्रथम आपला आभार मानतो आणि आपल्यामार्फत सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी आणि भरभराटीचं असं जावं. सर्वांच्या हातून कुटुंबाची, गावाची, देशातील, समाजातील सर्व घटकांची सेवा घडो, याच मी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. गोवर्धन येथील शिवस्वराज्य सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या दिनदर्शिका सोहळ्याप्रसंगी गोवर्धनचे तंटामुक्ती अध्यक्ष किशोर जाधव, संतू पाटील, युवा नेते प्रेम पाटील, सेंट्रल गोदावरी सहकारी संस्थेचे संचालक प्रदीप कडलक, संदीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सोमेश्वर देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गोकुळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नार्वेकर, माजी सरपंच मधुकर जाधव, अरुण पाटील, त्याचबरोबर दत्ता पाटील, बाळासाहेब पाटील, मुरलीधर पाटील, विजय शिंदे, अशोक कडलक, बबन पाटील, निवृत्ती बंदावणे, निवृत्ती शिंदे, कैलास मोहिते, अशोक खाडे, जगन पाटील, मारुती विधाते, बाळासाहेब जोंधळे, विवेक पाटील, रतन जोंधळे, दिनकर लांबे, अरुण निकम, प्रकाश खैरनार, सुरेश जाधव, गौतम जाधव आदींसह शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि गंगापूर गोवर्धन गावातील सर्व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब लांबे यांनी केले, तर उपाध्यक्ष संदीप कडलक यांनी उपस्थित सर्वांचे विशेष आभार मानले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.